यखनी पनीरची भाजी बनवते. त्याच्यासाठी मी धने घेतले आहेत 1 टीस्पून, 1 टीस्पून जिरं घेतलं आहे, 1 टीस्पून काळी मिरी घेतली आहे, 1 मसाला वेलची घ्यायची आहे, पण माझ्याकडे लहान आहे म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. हिरवी वेलची घेतली आहे, साधारण अर्धा इंच हे घेतले दालचिनी आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहेत. आता हा आपण मसाला भाजायचा आणि ह्याचा मिक्सरमधून भरडसारखं वाटून घ्यायचं. जसा स्मेल येईल ना मसाल्याचा भाजलेल्याचा तर लगेच गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये हे थंड करण्यासाठी ठेवायचं, कारण मग ह्याच्यात ठेवलं तर ते जळून जातील. असे काजू भिजवायचे. तुम्हाला वेळ असेल तर 1 तास, नसेल वेळ तर गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. आता मला वेळ आहे म्हणून साध्या पाण्यात भिजवून ठेवलेले. अर्धा कप दही घ्यायचं असं फेटून घ्यायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स आधी तयार असतील तर पटकन ती बनवायला बरी पडते, कारण मग ते करपत नाही बाहेर. यखनी पनीरसाठी भाजलेला मसाला हा आता कोर्सली ग्राइंड करून घेते मिक्सरमधून. मी तुम्हाला विसरले सांगायला, 1 चमचा बडीशेप पण घ्यायची, ती पण भाजायची आणि एकत्र ग्राइंड करायचं. हा मसाला आहे तयार झालेला. हा 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी, त्याचे आता पीसेस करते. आता हे छोटे छोटे पीसेस आलेत ना, ते मी ह्या काजूची पेस्ट बनवते त्याच्यात घालते आणि थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये, जेणेकरून स्मूथ पेस्ट तयार व्हायला पाहिजे. आता ह्या भाजीसाठी तेल वापरा, पण तेल वापरण्यापेक्षा माझं मत आहे की घी वापरा, तुपाचं हे होईल, कारण त्याची टेस्ट फार छान लागते. मध्ये 1 तेजपत्ता, काजूची पेस्ट घालायची आपण बनवलेली. आता ज्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची पेस्ट हे केलेली, त्याच्यात ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं थोडं. सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. यखनीचा 1 चमचा घालायचा. तो वाटलेला मसाला माझ्याकडे जास्त प्रमाणात झालेला आहे, फक्त ह्याच्यातला 1 चमचा घालायचा बनवलेला. हळूहळू ह्याच्यामध्ये आता आपण फेटून ठेवलेला अर्धा कप दही घालायचं आहे आणि स्लो फ्लेमवर, जेणेकरून फाटता कामा नये. पनीर फ्राय करून घ्यायचं. आपण हे पाण्यात बुडवलेले आहेत. आता फ्राय केलेले पनीर आहेत, पाण्यात ठेवल्यानंतर सॉफ्ट होतात, जेणेकरून आपल्याला सॉफ्ट भाजीमध्ये मिळेल. यखनी पनीर बनवते ना मी, तर त्याच्यासाठी आता माझ्याकडे शिमला मिरची होती, बॉईल झाले ग्रेव्ही.
आता हे भिजवलेले पण पनीर घालूया त्याच्यात. कोथिंबीर घालायची थोडी. आणि ही फ्रेश क्रीम घालायची 2 चमचे आणि मिक्स करायचं. बंद करायचा गॅस.